नागपूर. कुही तालुक्यातील एका गर्भवती पीडित महिलेच्या आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या मृत्यू प्रकरणात नागपूर सत्र न्यायालयाच्या निकालानंतर तपास प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत पीडित कुटुंबाने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार तपासातील कथित त्रुटी, काही महत्त्वाचे पुरावे आणि साक्षीदार न्यायालयासमोर प्रभावीपणे न मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच तपासात काही गंभीर बाबी दुर्लक्षित झाल्या. संबंधित आरोपी काही काळ फरार असल्याचे नमूद करत त्या संदर्भातील कायदेशीर बाबींचा पुरेसा विचार झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रसिद्धीपत्रकात असा आरोप करण्यात आला आहे की घटनेच्या दिवशी संबंधित एका महत्त्वाच्या साक्षीदाराला न्यायालयात साक्षीसाठी बोलावण्यात आले नाही. तसेच काही फोन कॉलशी संबंधित कॉल डिटेल रेकॉर्ड CDR आणि इतर तांत्रिक पुरावे न्यायालयात सादर न झाल्याचेही कुटुंबाचे म्हणणे आहे. कुटुंबाने पुढे असा दावा केला आहे की वैवाहिक आयुष्यासाठी केलेल्या काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुरावे तसेच संबंधित व्यक्तींच्या साक्षी न्यायालयीन प्रक्रियेत समाविष्ट झाल्या नाहीत. हे पुरावे प्रकरणाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरू शकले असते, असे त्यांचे मत आहे. मृत्यूच्या वेळी संबंधित महिला गर्भवती असल्याने अधिक गंभीर कायदेशीर कलमांचा विचार होणे अपेक्षित होते, असा मुद्दाही प्रसिद्धीपत्रकात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच पोस्टमॉर्टम अहवालातील काही निष्कर्ष आणि घटनास्थळावरील परिस्थितीबाबत स्वतंत्र व सखोल तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मृत्यूनंतर अंत्यसंस्कार प्रक्रियेबाबतही कुटुंबाने आक्षेप नोंदवला असून त्यांच्या संमतीशिवाय काही निर्णय घेतल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. दरम्यान नॅशनल कमिशन फॉर विमेन NCWने या प्रकरणाची दखल घेतल्याचे कुटुंबाने म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार आयोगाने संबंधित पोलीस प्रशासनाकडून अहवाल मागवला असून पुढील कार्यवाहीबाबत लक्ष ठेवले जात आहे. पीडित कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाची CID मार्फत फेरचौकशी, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय विभागीय चौकशी तसेच शासनाने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मागणी केली आहे.